तुझी माझी यारी भाग 22. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात ऋषी आभाच्या डोळ्यात पाहत तिची तारीफ करत असतो. त्याला कशाचंच भान राहत नाही. आभासुद्धा त्याच्या डोळ्यात हरवून जाते. त्यांना असं पाहून ऋतिक आणि सावी त्यांच्याजवळ येतात आणि त्यांच्या कानात बोलतात, म्युझिक तर संपला, आतापासून पुढे. आभा आणि ऋषी भानावर येतात आणि पटकन एकमेकांपासून दूर होतात. सावी आणि ऋतिक हे बघून हसतात आणि बोलतात, असं वाटते यांना आणखी डान्स करायची आहे. ऋषी आणि आभा लाजतात. आभा सावीला पकडून आपल्यासोबत नेते. ऋषी आभाला बघून स्माईल करतो. ऋतिक त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो, ब्रो, सांगितलंस का आभाला? आता मी तिला वहिनी म्हणणं सुरू करू? ऋषीला त्याचे ऐकू पण येत नाही. ऋषी ब्रो, वहिनी गेली. तू असं स्माईल करणे बंद कर. मला तुला असं पाहून भीती वाटायला लागली आहे, ऋतिक म्हणाला. ऋषी त्याला चूप कर म्हणतो आणि पार्टी संपली असं सांगतो. काही वेळाने पार्टीतील लोक आपापल्या घरी गेले होते. ईशानी आणि रोहनही पार्टीतून जायला लागतात. ईशानीला चालता येत नव्हते ते आभाला दिसते. आभा तिच्या जवळ जाते आणि तिला विचारते, ईशानी, दुखत आहे का गं? हो ग, थोडीशी मोच आली आहे, ईशानी म्हणाली. आभा तिला चेअरवर बसवते आणि तिच्या पायाची थोडी मालिश करते. ईशानी तर नकोच म्हणत होती, पण आभा तिचं ऐकत नाही. ईशानीला आभा तिची एवढी काळजी घेत आहे हे बघून तिला बरं वाटत होते. आभा बस कर, मी ठीक आहे. तू खूप चांगली आहेस आणि मनातूनही चांगली आहेस. तुझं मनही सुंदर आहे. मला तर तुझ्यापासून जळण होत आहे. तू काय इतकी चांगली आहेस ग, ईशानी म्हणाली. रोहनही त्यांची गोष्ट ऐकत होता. मी तुला चांगली वाटते कारण तू सुद्धा चांगली आहेस आणि तुला का माझ्यापासून जळण होईल? तुला तर जीवनात सर्व काही मिळालं आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुला रोहनसारखा मुलगा मिळाला, जो की तुला खूप प्रेम करतो आणि तुझी काळजी घेतो. जळण तर मला होते तुझ्यापासून, आभा म्हणाली. अच्छा, तर तू रोहनला आपल्या जवळ ठेव, ईशानी मजाकमध्ये बोलते. हे तू काय बोलते ईशानी? मला असं अजिबात वाटत नाही. तू आपल्या मनात असं विचार नको आणू. रोहन तुझा आहे आणि रोहन फक्त माझा बेस्ट फ्रेंड आहे, आभा म्हणाली. आभा, मी फक्त तुझी मजाक करत होती. तू तर सिरियस झाली. खरंच तू किती भोळी आहेस. आणि हो, तुझ्यासाठी काही करावे लागेल तर मी जरूर करेल, ईशानी आभाला मिठी मारून म्हणाली. रोहन त्यांच्या जवळ येतो. ईशानी, आपल्याला निघायला हवं, रोहन म्हणतो. दोघंही निघून जातात. आभा ऋतिकची वाट पाहत होती. तेवढ्यात ऋतिकही तिथे येतो. आभा ऋतिकला हॉस्टेलवर ड्रॉप करेल का असं विचारते. ऋतिक हो म्हणतच होता की सावी त्याला थांबवत बोलते, अरे ऋतिक, तुला हॉस्पिटलला जायचे होते ना? तुझे मामा तिथं ॲडमिट आहेत ना? सावी त्याला एक डोळा विंक करून म्हणते. हो यार सावी, मी विसरलोच होतो. बरं झालं तू आठवण करून दिली, ऋतिक म्हणाला. ऋतिक आभाला सॉरी म्हणतो. ओके ऋतिक, तू जा हॉस्पिटलला, आभा म्हणाली. ऋतिक मग जातो. सावी यार, मी कसं जाऊ हॉस्टेलवर? आता टॅक्सी पण भेटणार नाही, आभा म्हणाली. ऋषी तिथूनच जात होता. सावी त्याला आवाज देते आणि त्याला म्हणते, आभाला हॉस्टेलवर ड्रॉप करून दे. आभा सावीला नको म्हणते, पण सावी कुठं ऐकणार होती. तू ये आभा, मी गाडीत वाट बघतो, ऋषी आभाला म्हणाला. आभा, मला खूप झोप येत आहे. मी खूप थकली आहे. प्लीज मला झोपू दे. तू जा ऋषीसोबत. गुड नाईट, सावी म्हणाली. सावी एखाद्या ड्रायव्हरला सांगितलं असतं ना, आभा म्हणाली. सावी तिचं काहीच ऐकत नाही. ती आपल्या रूममध्ये जायला निघते. सावीला झोप येत नव्हती. ती फक्त नाटक करत होती आभा आणि ऋषीला जवळ आणण्यासाठी. कधी कधी तर मला असं वाटते, ऋषीपेक्षा तर ही मला त्रास देते. हिला ना मी उद्या बघतेच, आभा सावीला जाताना पाहून बोलते. आभा जाते आणि कारमध्ये बसते. ऋषी तिला सीट बेल्ट बांधायला सांगतो. आभा सीट बेल्ट बांधते, पण तिच्याने लागत नव्हता. स्टॉप, मी करतो, ऋषी म्हणाला. आभा एकदम थांबली. ऋषी आभाच्या जवळ जातो सीट बेल्ट बांधायला. ऋषी आभाच्या जवळ असल्याने तिचे हार्टबीट वाढले होते. तिचा हृदय जोरजोराने धडपडत असतो. ती आपले डोळे बंद करते. ऋषी सीट बेल्ट बांधतो.
त्याची नजर आभाच्या ओठांवर थांबते आणि त्याला किस केल्याचं आठवते. आभा डोळे बंद करून विचार करते, हे काय होतंय मला? माझे हार्टबीट काय एवढे वाढतात याच्या जवळ असल्याने? ऋषी तिच्या इतक्या जवळ आला होता हे पाहून ती घाबरते. हे काय करत आहे तू? आभा म्हणाली. मी ते सीट बेल्ट लावत होतो ना. तुला काय वाटलं? ऋषी म्हणाला. काहीच तर नाही, आभा म्हणाली. पण तिच्या मनात तर भलतंच सुरू होते. काही वेळाने हॉस्टेल येतो. ऋषी कार थांबवतो. आभा त्याला थँक्स बोलून लवकर लवकर हॉस्टेलचे आत जाते. ऋषी तिला जाताना पाहून स्माईल करतो. मला ही मुलगी ना एखाद्या दिवशी पागल करून सोडेल, ऋषी बोलतो आणि कार चालू करतो आणि घरी जायला निघतो. आभा आपल्या रूममध्ये येऊन एक ग्लास पाणी पिते आणि बेडवर पडते. आपल्या हृदयावर हात ठेवून बोलते, आज काय झालं होतं यार माझ्यासोबत? मग तिला ऋषीचे बोलणे आठवते. तिच्या तारीफमध्ये ऋषीने काय काय बोलले होते. तिच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते. ती ब्लश करते. हे काय होत आहे यार मला? मी का त्याचा विचार करते, तेही त्या डेव्हिल ऋषीबद्दल? आभा विचार करणे बंद कर आणि झोप. उद्या कॉलेजलाही जायचे आहे, ती स्वतःशीच बोलते आणि झोपी जाते. सकाळी आभा आपले डोळे खोलते आणि जशी टाईम बघते तर झटकन उठते. खूप उशीर झाला होता. 9 वाजून गेले होते. ओ सीट असं म्हणून ती पडतच रेडी व्हायला वॉशरूममध्ये जाते. ती आपलं सगळं आवरून कॉलेजला निघून जाते. आभा कॉलेजमध्ये पोहोचते. कॉलेजच्या गेटवरच मिहीर तिची वाट पाहत उभा होता. मिहीर आबाजवळ जाऊन तिला विचारतो, आभा तू आज लेट का झाली? ते रात्री झोपायला उशीर झाला त्यामुळे, आभा म्हणाली. अच्छा, तर तू सुद्धा सावीच्या बड्डे पार्टीत गेली होती? मिहीर म्हणाला. हो, मी गेली होती. अचानक माझं जाणं झालं. मिहीर, आपण नंतर बोलू, आधी क्लासला चल, आभा म्हणाली. मिहीरला आबाशी खूप काही बोलायचे होते. दोघंही क्लासमध्ये पोहोचतात. सावी क्लासमध्ये होती. ती आबाला बघते आणि आबाला विचारणारच होती की इतकी लेट का झाली, पण आभा तिला घुरत होती. मग सावीला समजते की आभा काल रात्रीच्या गोष्टीवरून नाराज आहे. सावीने आभाला हॉस्टेलवर सोडून द्यायला ऋषीला पाठवले होते. याच गोष्टीमुळे आभा नाराज होती. आबा सावीजवळ बसत नाही, ती दुसऱ्या बेंचवर बसते. पण सावी आपली मान खाली घालून आभाजवळ बसते. क्लास झाल्यानंतर, मला माहीत नव्हतं आभा तू माझ्यापासून इतकी नाराज होशील. मला समोर ऋषीच दिसला तर मी त्याला म्हटलं तुला सोडून द्यायला. प्लीज सॉरी ना यार, सावी म्हणाली. झालं गेलं विसरून जा, पण पुन्हा तू असं करणार नाही, आभा म्हणाले. मी तर असंच करेल, कारण तुला आपली वहिनी जो बनवायची आहे मला, असं सावी विचार करून स्माईल करते. इकडे ऋषी रोहनचे कॉलवर बोलत होता की ईशानी ठीक आहे किंवा नाही. रोहन त्याला सांगतो, आता तिचा पाय बिलकुल ठीक आहे, पण डॉक्टरने म्हटलं तिला थोडा आरामाची गरज आहे. ऋषी रोहनला ईशानीची काळजी घे म्हणतो आणि कॉल कट करतो. ऋतिक क्लासकडे जात होता. त्याच्यावर सावीचे लक्ष जाते. तशी ती त्याला आवाज देते. ऋतिक मागे पलटतो. त्याची सावीवर लक्ष जाते तर त्याचा मूड ऑफ होतो, कारण त्याला आज क्लासमधील सुंदर मुलींची अटेन्शन घ्यायची होती. ऋषी आणि रोहन तर क्लासला येणार नव्हते म्हणून तो खुश होता. क्लासमधील सर्व मुलींची अटेन्शन त्याला मिळणार होती, कारण तो R3 बाईज होता. पण सावी दिसताच त्याचा मूड ऑफ होतो. तू मला आवाज देत आहेस? ऋतिक सावीला म्हणाला. आवाज नाही देऊ तर काय करू? कॉल करू की FB आणि इन्स्टावर मेसेज करू की ट्विटरमध्ये जाऊन ट्विट करू? सावी म्हणाली. तू माझ्याशी बोलण्यासाठी हे सर्व करशील याची तर मला उम्मीद नव्हती, ऋतिक मजाकमध्ये म्हणतो. सटप, मी तुला नेक्स्ट प्लॅनबद्दल विचारायला आवाज दिला होता, सावी म्हणाली. माझा 1 तासाचा क्लास आहे, त्यानंतर मला म्युझिकची प्रॅक्टिस करायची आहे. आणि जर क्लासमध्ये एखाद्या मुलीने मला डेटसाठी जायला विचारलेच तर मी तिच्यासोबत जाईल. तो समोर काही बोलणारच होता. तोच सावी त्याला बोलते, डफर, मला तुझ्या पर्सनल प्लॅनमध्ये काहीच इंटरेस्ट नाही, तर ही बकवास बंद कर. मी तुला ऋषी ब्रो आणि आभाच्याबद्दल विचारत आहे. ओ अच्छा, तू ह्याबद्दल विचारत होती. मी ते भलतंच विचार करत होतो, ऋतिक म्हणाला. सावी आपल्या डोक्यावर हात मारते. मला माहीतच होतं तुझ्याने काहीच होणार नाही. तू आता राहूच दे, मी स्वतः करेल प्लॅन. ती जायला लागते. अरे मी आहे ना पार्टनर, मी करतो काहीतरी प्लॅन, ऋतिक तिला जाताना म्हणतो. पण सावी त्याचं काही ऐकत नाही.
अरे यार, ही तर नाराज झाली. ऋतिक हे बोलतच असताना त्याला आणखी कुणीतरी आवाज देतो. आता कोणी आवाज दिला यार? सावी तर समोर आहे. मग तो स्माईल करून मागे वळतो, तर ह्यावेळी त्याच्यासमोर आभा होती. आभा त्याला हॅलो म्हणते आणि त्याला त्याच्या मामाबद्दल विचारते. ऋतिक म्हणतो ते आता ठीक आहेत, त्यांच्या तब्येतीत सुधार आहे. मला वाटत होतं ते जास्त सिरियस आहेत. ही तर चांगली गोष्ट आहे. ऋतिक हो म्हणतो. आभा तू कुठं जात आहेस? ऋतिक आभाला विचारतो. कारण सावी तर आधीच निघून गेली होती आणि आभा मागेच होती. तर त्याच्या मनात प्रश्न येतो की आभा कुठंतरी जात आहे. मी मिहीरकडे जात आहे, त्याच्याशी मला थोडं काम आहे, आभा म्हणाली. ओके, मीही क्लासला जात आहे. असं दोघांच्या गप्पा होतात आणि ते दोघे आपापल्या मार्गाने निघून जातात. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंट करा आणि लाईक शेअर करा.